नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता पार्थ आणि काव्याच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला असतो. त्यामुळे आता सगळ्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं की याचं सेलिब्रेशन करायचं. पण मात्र काव्याला आता याची जराही खबर नसते आणि जेव्हा सगळेच आता हे सेलिब्रेशन करू लागतात तर काव्याचा राग आता अनावर होतो. तर आता काव्या खूपच चिडचिड करू लागते. तर वसुहत्या देखील आता तिला उकसवण्याचा प्रयत्न करते. तर काव्या देखील आता रागातच तो केक वसुहत्याच्या तोंडात टाकते आणि म्हणते की घ्या, तुम्हाला केक खायचा आहे ना. तर आता काव्याची ही हरकत बघून नंदिनी रागातच म्हणते की तू वसुहत्या आणि पार्थची माफी माग. तर काव्या आता चिडूनच म्हणते की पार्थ माझा नवरा आहे, त्यांची माफी मागायची की नाही ते आम्ही बघून घेऊ. तर आता काव्याचं बोलणं ऐकून पार्थला आनंदच होतो. तर दुसरीकडे मात्र आता रम्याचा जळफळाट झालेला असतो. तर पार्थ आता मनातल्या मनात म्हणतो की तुम्ही जरी आता रागात बोलले असले तर एक दिवस तुम्ही नक्कीच माझा नवरा म्हणून स्वीकार करणार. खरं तर काव्या हे सगळं फक्त रागात बोललेली असते, तिला पार्थमध्ये जराही इंटरेस्ट नसतो. तर आता दुसऱ्या दिवशी काव्या ही जबरदस्ती जीवाला भेटण्यासाठी बाहेर बोलवते. तर जीवा आता तिला भेटण्यासाठी येतो आणि सांगू लागतो की तुला किती वेळा सांगितलं आहे मला असं भेटायचं नाही. आता कितीही काही झालं तरी आपल्यात पुन्हा पहिल्यासारखं काही होऊ शकत नाही. तर काव्या आता रडतच म्हणते की अरे तू असं काय बोलतोयस, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपण हिंमत करून सगळ्यांना खरं सांगायचं की आपलं एक दुसऱ्यावर प्रेम आहे. त्यावर जीवा रागातच म्हणतो की तुला काय वेळ लागलं आहे का, मी माझं दादाचं मन कधीही दुखवू शकत नाही. तू आता माझ्या दादाची बायको आहेस, त्यामुळे मी आता असं काहीही करणार नाही. चांगलं हेच असेल की आपण एक दुसऱ्याला विसरून जायला पाहिजे. त्यावर काव्य म्हणते की अरे तू विसरू शकतोस रे, मी आपलं प्रेम कधीही विसरणार नाही. तर मित्रांनो आता पाऊस येत असतो आणि काव्या आणि जीवा हे दोघेही एका छत्रीखाली उभे असतात. तर आता वॉक करण्यासाठी पार्थ देखील त्याच गार्डनमध्ये आलेला असतो. त्यानंतर आता पार्थचं लक्ष जातं की जीवा आणि काव्य हे दोघेही एकत्र काहीतरी बोलत आहे. तर मात्र आता जीवा आणि काव्याची जवळीक पाहून पार्थला संशय झालेला आहे. तर प्रेक्षकांनो, जीवा आणि काव्याचं खरं नातं पार्थला समजलं पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.